वस्ती येथे सालाबाद प्रमाणे रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा उत्सव असतो आणि तो यात्रा उत्सव मर्याची वाडी, पिसुर्टी आणि नेवशे वस्ती हे तीन भक्तगण आणि काही भाविक भक्त ज्यांचा नवसाच्या यात्रा आहेत ते दरवर्षी रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी इथे येतात आणि हे रंगोबा देवस्थान स्वयंभू देवस्थान आहे आणि या स्वयंभू देवस्थान नवसाला पावणारा देव आहे। आजही रंगोबाच्या नवसानं ज्यांना मुलं झाले इतर समाजातली मराठा समाजातले आहेत काय आमच्या जीवूरचे रंगोबा दादा धुमाळ आजपर्यंत जन्मापासून त्यांना कळतंय असं ते या रंगोबाची यात्रा चुकवत नाही आणि सर्व मर्याची वाडी, पिसुर्टी, नेवशे वस्ती येथील सर्व भाविक भक्त दरवर्षी येऊन गुन्ह्या गोविंदानं हा सोहळा पार पडत असतात। तरी सर्व भक्तगण ग्रामस्थ यांना रंगोबा देवाचा आशीर्वाद मिळतो आणि वर्षभर त्यांना जगण्याची चांगली ऊर्जा मिळते आणि हा रंगोबा देव नवसाला पावणारा देव आहे आणि नवसाला पावत असल्यामुळे भरपूर इतरही यात्रेकरू या देवाच्या ह्याच्यात येत असतात आणि आपला ढोल वाद्य मंडळ असेल, गजे नृत्य असेल, नाचणारी मंडळी असतील, सर्वच काल इथं पिसुर्टीवरून नेवशी वस्तीवरून येऊन आरत्या भरून गावात मर्याई देवस्थानकडे जातात। तिथून इथं येऊन रात्रभर गायनाचा कार्यक्रम, ओव्याचा कार्यक्रम, असा मुलांचा डान्स असा कार्यक्रम सुरू असतो आणि आज दिवसभर इथं कार्यक्रम, गजनृत्य, लेझबी डाव असा होऊन हा आनंदात कार्यक्रम पार पडत असतो। तरी आमचा हा रंगोबा देव सर्व भाविक भक्तांना आशीर्वाद देतो आणि वर्षभर जगण्याची त्यांना ऊर्जा देतो। बोला बोला रंगोबा देवाच्या नावानं, रंगोबा देवाच्या नावानं। दत्त